मंडळी, विकेंडला फॅमिलीसोबत किंवा मित्रमैत्रिणींसोबत फिरायला जायचा प्लॅन करताय, तेही वन डे रिटर्न. पण कुठे जावं यामध्येच कन्फ्यूज आहात का? चला तर मग हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पुण्याजवळील एकदिवसीय कुटुंबासोबत किंवा मित्रमैत्रिणींसोबत भेट देता येणारी सुंदर अशी टॉप 5 पर्यटन स्थळे पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या पुरंदर कन्या या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असताल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण या चॅनलवरती ट्रॅव्हलिंग व्हिडिओ, महाराजांचे गडकिल्ले, डेली लाईफ अपडेट्स, प्राचीन मंदिरे आणि त्याचबरोबर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ यांसारखे नवनवीन व्हिडिओ टाकत असतो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. आणि हो, आजचा व्हिडिओ हा फिरण्यासाठी नेहमीच उत्सुक असणाऱ्या मंडळींसाठी खूप इंटरेस्टिंग होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कोणीही स्किप करू नका आणि शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. तर मंडळी, या टॉप 5 पर्यटन स्थळांपैकी सर्वात पहिले आहे जे म्हणजे जेजुरीमधील खंडोबा मंदिर. हे मंदिर पुण्यापासून फक्त 45 ते 50 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. जेजुरीचा खंडोबा हा संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी तुम्ही बाय रोड, बाय बस किंवा बाय ट्रेन देखील येऊ शकता. इथे तुम्ही खंडोबा देवाच्या दर्शनासह नवा खंडोबा, जुना खंडोबा मंदिर तसेच खंडोबा मंदिराच्या पायथ्यापासून अगदी जवळ तुम्हाला एक पेशवाई शिवकालीन तलाव पाहायला भेटेल. त्याचबरोबर त्या तलावाच्या आतमध्ये एक बल्लाळेश्वर देवाचे छोटेखानी परंतु सुंदर असे प्राचीन मंदिर आहे. तेही तुम्ही इथे एक्सप्लोअर करू शकता. या जेजुरी गडावर खंडोबा देवाच्या दर्शनासाठी तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच तुमच्या कुटुंबासमवेत विकेंडला नक्कीच येऊ शकता. परंतु जय मल्हार मालिकेमुळे आणि खंडोबा देवाच्या भक्तीमुळे या ठिकाणी लांबून लांबून खूप लोक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे जर तुम्हाला खंडोबा देवाच्या मंदिराला भेट द्यायची असेल तर तुम्ही सकाळी सकाळी लवकर या ठिकाणी येऊ शकता. इथे येण्यासाठी तुम्हाला स्वारगेटवरून डायरेक्ट जेजुरी बस मिळते किंवा बाय रोड, बाय बस तुम्ही इथे येऊ शकता. त्यानंतर आपला सेकंड टॉप प्लेस आहे भुलेश्वर टेम्पल. हे मंदिर पुण्यापासून फक्त 50 किलोमीटरच्या अंतरावर आहे. पुणे सोलापूर हायवेच्या जवळ यवत गावातून अंदाजे 10 किलोमीटरच्या अंतरावर तसेच सासवडपासून थेट वाघापूर राजेवाडी मार्गाने तुम्ही भुलेश्वर मंदिराला भेट देऊ शकता. माळशिरस गावाच्या हद्दीमधून तुम्हाला आतमध्ये आल्यावरती तुम्हाला इकडे मंदिराच्या साईडला येण्याची कमान लागते. तिथून तुम्ही थेट मंदिराच्या पायथ्याशी येऊन पोचता. हे मंदिर हजारो वर्ष जुने म्हणजेच 13व्या शतकाच्या आसपास बांधले गेले असावे. तसेच हेमाडपंथी स्थापत्यकलेचा एक सुंदर देखावा म्हणजे हे शिवमंदिर आहे. उंच ॲक्च्युली हे मंदिर एका टेकडीवरती असल्यामुळे लांबूनच तुम्हाला हे नजरेस पडते. तुम्ही फॅमिलीसोबत खूप छान टाईम स्पेंड करू शकतात. तसेच या ठिकाणाला तुम्ही विंटर, मान्सून तसेच समर यापैकी कोणत्याही वातावरणात भेट देऊ शकता. या मंदिरापासून थोड्याच अंतरावरती एक ढवळगड नावाचा छोटेखानी किल्ला आहे, त्यालासुद्धा तुम्ही भेट देऊ शकता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मंदिराच्या काही रहस्यमयी गोष्टी सांगितल्या जातात. जसे की प्रसाद गायब होणे ही आख्यायिका या ठिकाणी बऱ्याच वेळा बोलली जाते. मंदिरांच्या भिंतीवरती कोरीव शिल्पकलांचा जिवंत नजारा पाहण्यासाठी खूप लोक या ठिकाणी भेट देतात. त्यामुळे कधीतरी वेळात वेळ काढून या मंदिराला नक्की भेट द्या. आता त्यानंतर नंबर 3 वरती आहे रामदरा टेम्पल. हे पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोरजवळील एक निसर्गरम्य ठिकाण असून इथे प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांनी वनवासात वास्तव्य केल्याचे म्हटले जाते. या ठिकाणी राम, सीता आणि लक्ष्मणासोबतच भगवान शिवशंकराचे शिवलिंग आणि अनेक देवी देवतांच्या मूर्ती देखील आपल्याला पाहायला भेटतात. त्याचबरोबर या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर संपूर्ण निसर्गाच्या सानिध्यात आहे. मंदिराच्या समोरील तलाव आणि थोड्याच अंतरावरील टेकडी हे या ठिकाणचे मेन अट्रॅक्शन आहे. रामदरा हे मंदिर एका तळ्याच्या मधोमध असल्याने इथे आपल्याला बदक, कमळे तसेच परिसरातील हिरवळ आणि येथील निसर्ग मनाला शांती देतो.
इथे तुम्ही सोलापूर हायवेवरून लोणी काळभोर गावातून येऊ शकता. पुण्यापासून फक्त 24 किलोमीटरच्या अंतरावरती आणि लोणी काळभोरपासून अवघ्या 6 किलोमीटरच्या अंतरावरती हे मंदिर आहे. इथे येण्यासाठी स्वारगेटवरून तुम्हाला डायरेक्ट PMPLच्या PMT बस मिळून जातात. फॅमिलीसोबत किंवा स्कूल कॉलेज फ्रेंड्ससोबत तुम्ही या ठिकाणी खूप छान वेळ स्पेंड करू शकता. त्यासाठी हे डेस्टिनेशन एकदम परफेक्ट आहे. आता नंबर 4 वरती येते पुरंदर हवेलीचे ठिकाण म्हणजे सासवड. सासवड हे शहर पुण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावरती आहे आणि इथे तुम्ही भेट देऊ शकता प्राचीन शिवकालीन हेमाडपंथी मंदिरांना. त्यामध्ये येतात संगमेश्वर, चांगावटेश्वर आणि सिद्धेश्वर टेम्पल. ही मंदिरे म्हणजे सासवडचे आकर्षण वाढवणारी लोकप्रिय स्थळे आहेत. ही मंदिरे सासवड बसस्टँडपासून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहेत. संगमेश्वर मंदिर म्हणजे पांडवकालीन रूपरेषेचा एक देखणा नजारा आहे. संगमेश्वर हे मंदिर कऱ्हा आणि चांबळी नदीच्या संगमावर वसलेले असल्यामुळे इथे निसर्गाच्या कुशीतील शांतता अनुभवता येते आणि हे एक जागरूक देवस्थान देखील आहे. चांगावटेश्वर, संगमेश्वर आणि सिद्धेश्वर ही सासवडमधील 3ही प्राचीन शिवमंदिरे पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळात एका रात्रीत बांधली आहेत असा दावा केला जातो. त्याचबरोबर इथे तुम्ही सोपानकाका मंदिराला देखील भेट देऊ शकता, ज्या ठिकाणी सोपानदेव महाराजांची समाधी आहे. त्यामुळेच सासवड शहराला प्राचीन मंदिरांचा वारसा लागलेले शहर म्हणून देखील ओळखले जाते. इथे देखील तुम्ही नक्की भेट द्या. त्यानंतर नंबर 5 वर येते बनेश्वर टेम्पल. हे ठिकाण पुण्यापासून फक्त 36 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. शांत निसर्गरम्य परिसर, धबधबा आणि पक्षी अभयारण्य म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे. पण त्याचबरोबर प्राचीन शिवमंदिरासाठी सुद्धा बनेश्वर खूप प्रसिद्ध आहे. बनेश्वर मंदिराकडे धार्मिक आणि नैसर्गिक सौंदर्याचा संगम म्हणून देखील पाहिले जाते, जिथे निसर्गप्रेमी आणि भाविक दोघांनाही आनंद मिळतो. पुरातन इतिहास, स्वयंभू शिवलिंग आणि मनमोहक धबधबा यामुळे हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि फॅमिलीसोबत इथे तुमचा वेळ खूप छान एन्जॉय करू शकता. नसरापूरपासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर हे ठिकाण तुम्हाला पाहायला भेटेल. तर मंडळी, ही झाली पुण्यापासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावरती असणारी आणि एका दिवसात आपण त्याला जाऊन भेट देऊ शकतो अशी 5 पर्यटन स्थळे. तुम्हाला जर पुण्याजवळील आणखी काही पर्यटन स्थळांबद्दल माहिती घ्यायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी मंडळी.